रामराम मंडळी. श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपले पुनश्च एकदा स्वागत आहे. म्हैसपालन समस्या आणि समाधान भाग 6. मार्गदर्शक डॉक्टर नितीन मार्कंडेय. पशुपालकांना म्हैस पालन करताना येणाऱ्या समस्या, अडचणी आणि ज्येष्ठ पशुतज्ञ डॉक्टर नितीन मार्कंडेय यांनी दिलेली सहज समजावून सांगितलेली उत्तरे आपल्या ज्ञानात नक्कीच भर घालतील. एकूण 76 प्रश्नांची ही मालिका 7 भागात विभागली आहे. त्यापैकी 6व्या भागात आपण 45 ते 55 प्रश्न व त्यांची उत्तरे समजून घेऊयात. हा व्हिडिओ बघण्या अगोदर आपणास एक नम्र विनंती करतो की आपण श्री राजलक्ष्मी पब्लिकेशन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. कृपया लाईक करा, शेअर करा आणि इतर ग्रुपवरही पाठवा, जेणेकरून सर्व पशुपालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि यापुढेही नवनवीन व्हिडिओ आपल्यापुढे सादर करण्यासाठी आम्हास उत्साह वाढेल. धन्यवाद. प्रश्न 45. 8-10 वेळ उलटलेल्या गाई म्हशी कृत्रिम रेतनाऐवजी नैसर्गिक रेतनाद्वारे गाभण ठरवण्याची शक्यता अधिक असते का? उत्तर: जनावरे का उलटतात याचे निदान अत्यंत महत्त्वाचे असते. गाई म्हशींची सदोष शरीरक्रिया रेतन पद्धती बदलण्याने दुरुस्त होऊ शकणार नाही. गर्भाशयात असलेला रोगजंतूंचा प्रादुर्भाव रेतन पद्धती बदलू शकणार नाही. माजाच्या चक्रासाठी आणि गर्भधारणेसाठी लागणारे ओजस रस रेतन पद्धतीशी संबंधित नसतात. अशा सर्व कारणांमुळे उलटणाऱ्या जनावरांचे प्रमाण 90% अधिक आहे. तेव्हा उलटणाऱ्या जनावरात रेतन पद्धती बदलणे योग्य ठरत नाही. काही जनावरात रेतनाची योग्य वेळ जुळून न येणे, रेतन पद्धत सदोष असणे, तंत्रज्ञान म्हणून योग्य रीत अवलंबली न जाणे किंवा अर्धशिक्षित अशिक्षित व्यक्तींकडून रेतन घडणे यासाठी कृत्रिम रेतन पद्धतीसमोर पशुपालकात प्रश्नचिन्ह असते. उलटणाऱ्या जनावरात रेतनाविषयी शंका मोठी बाळगणे आणि गायी म्हशींचे शरीर दोष किंवा व्यवस्थापनाचे दोष याबाबत मौन बाळगणे यामुळे नैसर्गिक रेतन पद्धत उलटणाऱ्या जनावरात अवलंबण्याची शिफारस समव्यावसायिक पशुपालकात एकमेकात केली जाते. जास्त प्रमाणात ताजे अधिक शुक्राणू संख्येचे नैसर्गिक रेतन म्हणजे व्यावसायिक पशुपालनाकडून पारंपरिक पशुपालनाचा उलट प्रवास. नेहमी कृत्रिम रेतन हाच शास्त्रीय व तांत्रिक उपाय उलटणाऱ्या जनावरात अवलंबावा. स्वच्छता, गरम पाणी अर्थात कोमट 37 डिग्री सेंटीग्रेड, सुलभ रीत, प्रशिक्षित पशुवैद्यक, रेतप्रतीची खात्री इत्यादी बाबी पशुवैद्यकांशी समन्वय साधून पडताळा. उलटणाऱ्या जनावरांबाबत अधिक तांत्रिक माहिती करून घ्या, म्हणजे गर्भधारणेचे प्रमाण कळते. प्रश्न 46. भरपूर आहार आणि चांगले व्यवस्थापन असतानाही काही जनावरे अपेक्षित वेळी माजावर का येत नाहीत? उत्तर: गोठ्यातील सांभाळलेल्या पशूंचे आरोग्य, निगा, सांभाळ, चारा पाणी, व्यायाम आणि आहार अगदी चांगले असल्याचा आणि भरपूर कष्ट दररोज घेतले जात असल्याचा दावा प्रत्येक पशुपालक करत असतो. मात्र असा सांभाळ खरोखर शास्त्रीय आहे काय याचे निदान पशुवैद्यकच करू शकतो. म्हणून सांभाळलेल्या जनावरांबाबत होत असलेल्या व्यवस्थापनातील चुका तपासण्याद्वारे करण्यासाठी दर महिन्यास आपले जनावर पशुवैद्यकाच्या नजरेतून जाणे आवश्यक असते. गोठ्यातील परजीवी, बाह्यकृमी, शेपटाखाली दडलेले गोचीड, केसातील पिसवा यांच्याकडे पहिल्याच नजरेत पशुवैद्यकाकडून हेरले जाते. दर 3 महिन्यास रक्त, शेण, मूत्र तपासणी शरीरक्रियांचा आरसा स्पष्ट करते. प्रजनन तपासणी व आरोग्य तपासणी जनावरांच्या बाबतीत अनेक त्रुटींसाठी उपयुक्त ठरतात. पशुधनाबाबतच्या लिखित नोंदी व्यवस्थापनातील दोष उघडे करतात. अशा प्रकारे पशुवैद्यकीय अहवाल मांडल्यास
जनावर माझावर का येत नाही याचे खरे कारण कळू शकते. धूम पद्धतीत उपचार करणारे पशुवैद्यक माझावर न येणाऱ्या जनावरांसाठी तात्काळ उपाय सुचवितात. भरपूर औषधी खर्चातून अनेकदा अशी जनावरे माझावरही येतात. मात्र जनावर माझावर येणे महत्त्वाचे नसून ते गाभण ठरणे महत्त्वाचे असते. लक्षणांच्या माजापेक्षा शाश्वत सुलभ प्रजनन क्रियेचा माज घडवून जनावरे गाभण करण्यासाठी पशुपालकांनी जनावरे माझावर आणण्यासाठी औषधी उपचाराबाबत आग्रह धरू नये. उलट माज का येत नाही याचे निदान मिळवून आपल्या जनावरात आपोआप शरीरक्रियेचा नैसर्गिक माज कसा निर्माण करता येईल याबाबत विचार करावा. प्रश्न 47वा. गोठ्यातील गाभण नसणारी जनावरे एकाच वेळी माझावर आणता येतील काय? उत्तर: व्यवस्थापनात सुलभता आणण्यासाठी आणि सांभाळलेल्या जनावरांची संख्या मोठी म्हणजे 30 ते 50 किंवा त्यापुढे असल्यास 8, 10, 12 अशी जनावरे माझावर आणणे किंवा माझावर येत असल्यास तो एकाच वेळी घडविणे असे प्रयोग सुनियोजित पद्धतीत राबविता येतात. यात दररोज सकाळ संध्याकाळ माज ओळखण्याचा त्रास वाचविण्यासह तज्ज्ञ पशुवैद्यकाचे नियंत्रण व उपचार करून घ्यावे लागतात. सर्व उपचार ओजस रसांचे असल्यामुळे माज संकलन पद्धती पशुवैद्यकीय नियंत्रणाशिवाय अवलंबू नये. एकाच वय वजन प्रजनन अवस्थेच्या जनावरात भरपूर आहार असताना एकाच वेळी माज घडवून आणणे यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. माज मुका असणाऱ्या जनावरात माज एकाच वेळी घडवून आणण्याचा प्रयोग अधिक फायद्याचा असतो. नवीन तंत्रज्ञानात माजाचे चक्र सुरू असणाऱ्या जनावरांना योनिमार्गातील मऊ त्वचेखाली विशिष्ट इंजेक्शन दिल्यास केवळ निम्म्या औषधीत जनावरे ठराविक काळानंतर रेतन करता येतात. वेगवेगळ्या उपचार पद्धतीत अशी जनावरे माज ओळखून अथवा माज न ओळखता रेतन केली गेली तरी गर्भधारणेचे प्रमाण चांगले मिळविता येते. शिक्षित व्यावसायिक पशुपालकांनी आधी व्यवस्थापन व आहारातील तंत्रज्ञान प्रक्षेत्रावर अवलंब करणे सुरू केल्यानंतर प्रजनन तंत्रज्ञानाच्या अवलंबासाठी आग्रह धरावा. प्रश्न 48वा. गाभण काळातील 3ऱ्या टप्प्यात जनावरांची काळजी घ्यावी म्हणजे नेमके कोणते उपाय योजावेत? उत्तर: गाभण काळातील महत्त्वाचा म्हणजे 3रा टप्पा. गर्भाचे वजन झपाट्याने वाढत जाणे, पोटावरचा ताण, दाब वाढणे, पचनक्रियेत अडथळे निर्माण होणे अशा बाबींची नेहमी नोंद होते. सुरक्षित गर्भवाढ आणि सुलभ प्रसूती घडविण्यासाठी गाभण काळाच्या शेवटच्या 3 महिन्यात जनावरांची काळजी गरजेची असते. पशुवैद्यकाकडून तपासणी झाल्यास गर्भाची वाढ चांगली असल्याचे कळू शकते. पशु आहारात हळूहळू वाढ करून 1 ते 1.5 किलो अधिकच्या प्रमाणात 8व्या 9व्या महिन्यात पुरवावा. गोठ्याची जमीन कोरडी राहील याकडे लक्ष द्यावे. स्वच्छ आणि भरपूर पाणी सहज उपलब्ध करावे. आरोग्य तपासणी दर महिन्यास गरजेची असते. लहान सहान बदलांकडे दुर्लक्ष करू नये. व्यायामासाठी जनावरे दिवसकाठी 4 तास मोकळे सोडावेत. क्षार मात्रांचा आणि जीवनसत्वांचा पुरवठा खाद्यातून वाढवावा. मुख्यत्वे इंजेक्शनद्वारे सेलेनियम, फॉस्फरस यांचा गाभण जनावरात अवलंब करावा. गाभण काळाच्या 3ऱ्या टप्प्यात शरीरात जास्तीत जास्त ऊर्जा साठविली जाणे आवश्यक असते. मात्र जनावरांची भूक या काळात कमी होते व ते खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. जनावरांची भूक वाढविणारा पशुपालक यशस्वी ठरतो. सतत ताजा कुट्टी केलेला सकस चारा पुरविल्यास जनावरे भरपूर खातात. मोठ्या प्रमाणात चरबीद्वारे ऊर्जा तर रक्तात क्षार साठविले गेल्यास प्रसूतीनंतर दूध उत्पादनात व पुढील प्रजननास बाधा होत नाही. प्रसूती दिनांकापूर्वी गाभण जनावरे किमान 15 दिवस वेगळी सांभाळावीत. गोठ्यात मऊ अंथरुणाप्रमाणेच उबदारपणा वाढवावा. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यावर भर द्यावा.
दुरून लक्ष ठेवावे, पशुवैद्यकास पूर्वसूचना द्यावी, प्रथमोपचार औषधींची खात्री करून घ्यावी, प्रसूती क्रिया नैसर्गिक घडेल अशी भूमिका असावी. सांभाळणाऱ्या गडी मजूर यांनाही स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना द्याव्यात. प्रश्न 49वा. म्हशींच्या प्रजननात असणारे अडथळे कोणते? उत्तर: म्हशींमध्ये गर्भाशयास पीळ पडण्याचे प्रमाण व गर्भाशय बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक आहे. म्हशींमध्ये प्रसूती पश्चात होणाऱ्या आजार आणि अपघातांची यादी गायीपेक्षा अधिक आहे. मायांग बाहेर पडणे हा तर नेहमीच दिसून येणारा अडथळा होय. मात्र तात्काळ उपचार आणि पशुवैद्यकीय मदत यातून अवघ्या 24 तासात हा अडथळा दूर करता येतो. विशिष्ट काळातच माझावर येणे आणि पुढे विणे असल्यामुळे व उन्हाळ्यात प्रजनन चक्र बंद असल्यामुळे म्हशींच्या दूध उत्पादन आणि पुरवठ्यात नेहमीच चढ उतार दिसून येतात. उन्हाळ्यात म्हशीच्या दुधाची नेहमी कमतरता भासते. मात्र शास्त्रीय व सुधारित व्यवस्थापनातून म्हशींचे प्रजनन उन्हाळ्यातही योग्य प्रकारे घडवून वर्षभर म्हशींकडून दूध मिळविता येणे शक्य आहे. उन्हाळ्यात प्रजनन माज बंद असणे, उशिरा वयात येणे, गर्भधारणा काळ मोठा असणे, 2 वेतातील अंतर 500 दिवस सरासरीने दिसून येणे यामुळे म्हशींच्या उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो. मात्र प्रजनन नियंत्रण तंत्रज्ञान, शास्त्रीय सांभाळ या बाबींकडे अजिबात लक्ष दिले जात नसल्यामुळे 2-3 वेतानंतर म्हशी कत्तलीसाठी विकून मोकळे होण्याकडे म्हैसपालकांचा ओढा दिसून येतो. म्हशींच्या बाबतीत उशिरा वयात येणाऱ्या पारड्या, लक्षणे अस्पष्ट असणारा मुकामाज, गर्भधारणेची अनियमितता, तर 2 वेतातील अंतरात वाढ आणि गर्भाशयाचा दाह या प्रमुख समस्या प्रजननात आढळतात. ठराविक वेळेत वेत पूर्ण न करणारी आणि आयुष्यात वेतांची संख्या कमी असणारी जनावरे वांज असतात. असे वांज जनावर वर्तमानात दुधाचा पैसा देत असले तरी त्यांच्यापासून मोठा तोटाच संभवतो. उशिरा वयात येणे यात 3 ते 3.5 वर्षास, 2 वेतातील अंतर अधिक असणे यात 450 ते 500 दिवस, अस्पष्ट माज असणे, गाभण राहण्याचे प्रमाण कमी असणे यामुळे म्हशींची प्रजनन क्षमता कमी समजली जाते. मात्र नियंत्रित प्रजननाद्वारे म्हशींकडून भरपूर वेत मिळवता येतात. म्हशींच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब म्हणजे म्हशींना घाण पाण्याच्या डबक्यात बसण्याची सवय असते. त्यापासून म्हशींना दूर ठेवावे. त्यांना साचले पण घाण पाण्याच्या डबक्यात बसू देऊ नये. गाभण, विलेल्या व दुधात असलेल्या म्हशींना घाण पाण्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते. गर्भपात, गर्भाशयाचा दाह व स्तनदाह या गोष्टींमुळे म्हशींपासून उत्पादन कमी करतात. म्हशींचे नीरण सैलसर असते. योनीचा खालचा भाग हा एकमेकास सतत चिकटलेला नसल्यामुळे बाह्य वातावरणातील रोगजंतू सहजपणे योनिदाह, गर्भाशय मुखदाह आणि गर्भाशय दाह मोठ्या प्रमाणात घडवून आणतात. थंडपणासाठी पाण्यात आणि प्रसंगी गढूळ पाण्यात बसण्याची म्हशींची सवय गर्भाशय दाह घडून येण्यास कारणीभूत ठरते. घाण पाण्यातील रोगजंतू योनी मार्गावाटे शरीरात शिरकाव करतात. त्यामुळे योनी मार्गाचा दाह, गर्भाशयाचा दाह, गर्भपात, ताप येणे, गर्भाशयात पू होणे, स्तनदाह आणि दूध कमी होणे इत्यादी प्रकार घडतात. तेव्हा म्हशींना गाभण काळात, विल्यानंतर व दुधात असताना घाण पाण्यात बसू देऊ नये. या उलट घरीच त्यांच्या अंगावर 4-5 बादल्या पाणी टाकावे. गर्भाशयाचा दाह म्हशींना अधिक प्रमाणामध्ये होतो. कमी स्वरूपाचा गर्भाशयीय दाह पशुवैद्यकास लैंगिक तपासणीनंतरही मांसल गर्भाशयामुळे कळू शकत नाही. चरण्यास सोडलेल्या म्हशींवर गावठी खोंडाचा संयोग सहज व नेहमी आढळून येतो. यामुळे म्हशींच्या जननेंद्रियात जखमा तर होतातच,
पण यानंतर म्हशीतील अंडे ओरपण्याचा प्रकार अनेक म्हैस पालक करतात. शास्त्रीय दृष्ट्या अंडे ओरपण्याचा प्रकार टाळावा, तर खोंडाच्या संयोगामुळे झालेला रोगप्रसार पशुवैद्यकीय उपचाराने कमी करता येतो. म्हशींच्या गर्भधारणेबाबत असणारा अनियमितपणा शास्त्रीय व्यवस्थापनातून दूर करता येऊ शकतो. म्हशी लवकर वयात येतील, त्यांचा मुकामाज ओळखता येईल व दोन वेतातील अंतर कमी असण्यासाठी म्हशी विल्यानंतर 3 महिन्यांनी माझावर येऊन गाभण राहतील याकडे लक्ष दिल्यास दर 14 महिन्यास एक याप्रमाणे आयुष्यात जास्त वेत आणि भरपूर दूध मिळेल, जेणेकरून आर्थिक फायदा होईल. प्रश्न 50वा. म्हशींच्या प्रसूतीची काळजी कशी घेता येईल? उत्तर: गाभण म्हशींच्या पोटाचा आकार वाढू लागल्याचे 7 ते 8 महिन्यानंतर लक्षात येते. कास, सडांची वाढ झाल्याचेही 9व्या-10व्या महिन्यात लक्षात येते. शेवटच्या म्हणजे 10व्या महिन्यातच पाढा बसणे, शेपूट उंचावल्यासारखे दिसणे, निरण सुजल्यासारखे दिसणे इत्यादी गोष्टी दिसून येतात. निरणातून घट्टसर स्त्राव होऊ लागला की म्हैस 1-2 दिवसात विणार असे समजावे. पुढे पडते, सारखे ओरडते, कास व पोटाकडे अधूनमधून पाहते, म्हणजे विण्याची वेळ काही तासांवर आलेली असते. म्हैस विण्यापूर्वी 10-12 तास अगोदर कळा सुरू होतात. कळांमुळे अस्वस्थता अधिकच वाढते. लाथा मारणे, खुरांनी जमीन उकरणे असे प्रकार लक्षात येतात. कळांमुळे अथवा वेणे दिल्यामुळे गर्भाशयाचे बंद तोंड उघडते आणि वासरू व त्याभोवतालचा जार योनी मार्गाकडे ढकलला जातो. कळांची तीव्रता व प्रमाण अधिक वाढल्याने गर्भाभोवतालची पहिली पिशवी म्हणजे मूतरण फुटते. त्यानंतर लगेचच दुसरी पिशवी म्हणजे भांटुडा फुटतो. वासरांचे डोके आणि पुढचे दोन्ही पाय योनी मार्गात येते. यानंतर तीव्र कळांमुळे वासराचा जन्म होतो. वितेवेळी म्हशी जमिनीवर आडव्या पडलेल्या असतात. जास्तीत जास्त म्हशी विण्याचा काळ म्हणजे हिवाळा किंवा नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी बहुतेक म्हशी रात्री वितात. म्हैस जन्मणारे वासरू यांचे जीव व दोघांची पुढील आयुष्यातील प्रजनन क्षमता या दृष्टीने विण्याची वेळ खूपच महत्त्वाची असल्याने अशा नाजूक वेळी काळजी घेतली तर बराच फायदा होतो. तेव्हा विणाऱ्या म्हशीकडे सतत लक्ष द्यावे. कळा सुरू झाल्यावर 10 ते 12 तासात मूतरण फुटणे, त्यामागोमाग 1 तासात भांटुळा फुटणे व नंतर अर्ध्या 1 तासात वासराचा जन्म होणे याकडे लक्ष द्यावे. म्हैस वितांना अडथळा आल्यास किंवा तशी शंकाही आल्यास तात्काळ पशुवैद्यकाची मदत घ्यावी. प्रश्न 51वा. सुलभ प्रसूतीनंतर आणि वार वेळेत पडल्यास जनावरांना कोणते उपाय योजावेत? उत्तर: प्रसूती आणि वार नैसर्गिकपणे पार पडल्यास प्रसूती क्रिया संपते. अशी क्रिया शरीरावर मोठा ताण निर्माण करते. प्रसूतीच्या काळांचा थकवा, गर्भाशय व योनी मार्गातील वेदना, दूध उत्पादनाचा ताण, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, रोगप्रसाराची शक्यता वाढणे, उघड्या गर्भाशय मुखातून रोग प्रादुर्भाव होणे इत्यादी बाबींवर नियंत्रण ठेवणे व आरोग्य बिघडू न देणे यासाठी पशुवैद्यकीय उपचार औषधी उपयोगी पडतात. सुलभ प्रसूतीनंतरही पशु उपचार करून घेतले जाणे आवश्यक असते. प्रसूतीनंतर 10 ते 12 दिवस गर्भाशय पूर्वस्थितीत येताना स्त्राव, वाढ तुकडे, रक्त, अधिकच्या पेशी, मृत पेशी शरीराबाहेर टाकल्या जातात. अशा वेळी दिवसातून 3 वेळा जनावरांचा पाठीमागचा भाग निर्जंतुक औषधी वापरातून स्वच्छ करून घ्यावा. गर्भाशयासाठी पूरक औषधी वापरल्यास अधिक चांगले. प्रसूती पश्चात घडणाऱ्या अपघात अडथळ्यांविषयी जागरूकता बाळगावी. प्रश्न 52वा.
व्याल्यानंतर म्हशींचे प्रजनन पुन्हा कधी सुरू व्हावे? उत्तर: म्हशीला विल्यानंतर 60 ते 90 दिवसांची लैंगिक विश्रांती देणे आवश्यक असते. म्हणजेच विल्यानंतर लगेचच म्हैस माजावर आली तर तिला भरवू नये. विल्यानंतर 90 दिवसात तिच्या शरीराची व जननेंद्रियांची स्थिती सुधारेल व नंतर म्हैस गाभण राहू शकेल. पण असा अनुभव आहे की म्हशी विल्यानंतर 6-7 महिने माजावर येत नाहीत. त्यामुळे 2 वेतातील अंतर वाढते व आयुष्यात कमी वेत आणि कमी दूध मिळते. तेव्हा म्हैस विल्यानंतर 3 महिन्यांनी माजावर येऊन गाभण राहील याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी म्हैस गाभण असताना व विल्यानंतरही तिला सकस व भरपूर आहार द्यावा. तिची निगा राखावी व काळजी घ्यावी, जेणेकरून विण्यामुळे तिच्या शरीराची झीज कमीत कमी होईल. प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यासाठी म्हशींना 25 ते 30 दिवस लागतात. त्यापुढे 60 ते 90 दिवस संपूर्ण लैंगिक विश्रांतीचा काळ असतो. मात्र प्रसूतीनंतर एकूण 3 ते 4 महिने शरीराची झीजही भरून काढणे आणि दूध उत्पादनात हळूहळू उच्चांक गाठणे साध्य झाल्यास म्हशी माजावर येतात. प्रसूतीनंतर 100 दिवसांचा काळ लोटल्यानंतर माजावर न येणाऱ्या म्हशींच्या बाबतीत लैंगिक तपासणी आणि माज घडवून आणण्यासाठी पशुवैद्यकीय नियंत्रणाचा उपचार झाल्यास दर 14 ते 15 महिन्यास सहजपणे एक वेत म्हशींकडून मिळू शकतो. साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात मोठ्या प्रमाणात म्हशी प्रसूत होतात, तर हिवाळ्याच्या काळात मोठ्या संख्येने गाभण ठरतात. प्रश्न 53वा. म्हशीच्या सुदृढ आरोग्यासाठी लसीकरण व रोगप्रतिबंधाची कोणती काळजी घ्यावी? उत्तर: निरोगी म्हशीचे शरीर तापमान, नाडी आणि श्वसनाचा दर पशुपालकाला नेहमी माहीत असावा. म्हशीत साधारणपणे 100.5 ते 101.5 अंश फॅरनहीट एवढे शरीर तापमान, दर मिनिटास 40 ते 45 नाडीचे ठोके, तर श्वसनाचा दर 16 ते 18 एवढा सामान्य समजला जातो. गोठ्यात दररोज पडणारे शेण आणि मूत्र यावरून म्हशींचे आरोग्य अबाधित असल्याची कल्पना येऊ शकते. दर महिन्यास शेण तपासणी पशुवैद्यकाकडून करून घेतल्यास त्यातील जंताची अंडी ओळखता येतात. विलेल्या म्हशीत दर महिन्यास आरोग्य तपासणी झाल्यास दूध उत्पादनात घट करणारे काही आजार ओळखता येतात. सांभाळलेल्या जनावरांच्या गोठ्यात शक्यतो भेटी देणाऱ्या व्यक्तीची संख्या आणि प्रवेश नियंत्रित ठेवल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो. म्हैसपालनात साथीचे रोग होऊ नयेत म्हणून प्रतिबंधक लसीकरण अत्यंत फायद्याचे ठरते. घटसर्प आणि फऱ्या रोगाची लस पावसाळ्यापूर्वी, तर लाळ खुरकूत रोगाची लस सप्टेंबर आणि मार्च महिन्यात टोचून घेतल्यास या रोग प्रादुर्भावांची शक्यता कमी होते. समोर दिसेल ते आणि हिरवे असल्यास भराभर खाण्याची वृत्ती असल्यामुळे म्हशींना दर 3 महिन्यास जंतनाशकांच्या औषधी मात्रा द्याव्या लागतात. म्हशींच्या पचनसंस्थेत असणारे विविध जंतकृमी आहारातील पोषण मूल्य शोषून घेतात व म्हशींची उत्पादन क्षमता कमी करतात. दर 3 महिन्यास म्हशींमध्ये जंतनाशक औषधी मात्रा योग्य प्रमाणात देणे अत्यंत उपयुक्त ठरते. जंतुनाशकामुळे म्हशींची उत्पादन क्षमता 10% वाढू शकते. गोठ्यातील म्हशींचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी पशुपालकाला प्रकृती गुणांकाच्या नोंदी करून ठेवता येऊ शकतात. शेपटाच्या जवळ चाचपणी करून प्रकृती गुणांक निश्चित करण्याचे तंत्र एकदा पशुवैद्यकाकडून समजावून घेतले तर तशा नोंदी दर 15 दिवसात ठेवता येतात. नुकत्याच गाभण आणि व्यालेल्या म्हशींचा प्रकृती गुणांक 3 ते 3.75 असणे आवश्यक आहे. प्रक्षेत्रावरील पाण्याची तपासणी, म्हशींच्या रक्ताची तपासणी तसेच पुरवल्या जाणाऱ्या चारा व पशुखाद्याची तपासणी दर 3 महिन्यास नियमितपणे झाल्यास
प्रक्षेत्राच्या आरोग्य सुधारणेत अनुकूल बदल करून घेता येतात. यातूनच पुढे दूध उत्पादनात आपोआप वाढ झालेली दिसून येते. म्हशींचे आरोग्य पडताळणीसाठी एका एका म्हशीची काळजी घेणे व्यावसायिक म्हैसपालनात शक्य होत नाही. सुधारित व्यवस्थापन पद्धतीत उत्पादनात वाढीसाठी गोठ्यातील सर्वच म्हशींच्या आरोग्य संवर्धनाचा एकत्रित कार्यक्रम हाती घेण्याची पद्धत विकसित करण्यास आलेली आहे. यात औषधोपचारावर विसंबून राहण्यापेक्षा गोठ्यातील प्रश्नांचा अभ्यास करणे आणि त्यासाठी आहार आणि व्यवस्थापनात सुधार न घडवून आणणे यावर अधिक भर देण्यात आला आहे. म्हशींमध्ये स्तनदाहाचे प्रमाण कमी आढळते, कारण सडांच्या रंध्राचे गोलाकार स्नायू दूध संकलनानंतर लवकर आकुंचित होतात व दूध नलिका बाह्य रोगजंतूच्या प्रादुर्भावासाठी पूर्ण बंद करतात. म्हशींच्या सडांची रंध्र अत्यंत चांगल्या पेशींनी बनलेली असतात आणि त्यांची आकुंचन क्षमता गायींच्या सडातील रंध्रांजीकच्या पेशींपेक्षा अधिक असते आणि म्हणून म्हशींमध्ये गायींच्या मानाने कमी प्रमाणात स्तनदाह दिसून येतो. मात्र दर 15 दिवसाला दुधाची तपासणी करून स्तनदाह टाळता येतो. भरपूर दूध उत्पादनासाठी फार मोठ्या प्रमाणात आहारातून दिली जाणारी प्रथिने म्हशींच्या शरीरावर दुष्परिणाम घडवतात. यासाठी योग्य प्रमाणात आहारातील प्रथिनांचा पुरवठा आणि त्यावर नियंत्रण आवश्यक असते. अधिक प्रथिनांमुळे रक्तात युरियाचे प्रमाण वाढून सतत उलटणे, भांडे पडणे अशा प्रजननाच्या तक्रारी सुरू होतात. म्हशींमध्ये किटोसिसिया रोगाचे प्रमाण गायींपेक्षा अधिक आढळण्याचे कारण म्हणजे म्हशीत आढळणारे कमी प्रतीची शरीरक्रिया क्षमता असणे. म्हशींमध्ये कॅल्शियम क्षार कमतरतेमुळे स्पष्ट दिसून येणारे आरोग्यातील अडथळे निर्माण होतात, ज्यात वार अडकणे, गर्भाशयाचा थकवा, मायांग बाहेर पडणे इत्यादींचा समावेश असतो. दुग्धज्वर हा प्रसूती पश्चात दूध उत्पादनात भरीव घट घडवून आणणारा आजार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे घडतो. त्यासाठी म्हशीच्या आहारात कॅल्शियमचे प्रमाण क्षार मिश्रणातून व योग्य पद्धतीद्वारे पुरविणे गरजेचे असते. आहारात फॉस्फरस म्हणजे स्फुरदाची कमतरता असल्यास म्हशींना रक्तमूत्रता हा रोग होतो. या रोगात गडद लाल व कॉफी रंगाची लघवी सुरू होते. जमिनीत तसेच पुढे चारा पिकात आणि परिणामी रक्तात स्फुरदाचे प्रमाण कमी असणे तसेच जे आहे ते स्फुरदाचे प्रमाण दुधातून कमी होणे यामुळे रक्तमूत्रता दिसून येते. म्हशींच्या आहारात कॅल्शियम स्फुरद क्षारांचे प्रमाण वाढवल्यास हा आजार तात्काळ बरा करता येतो. म्हशींमध्ये फॉस्फरस क्षाराची कमतरता कोरडवाहू भागातील चारा पिकांमुळे असते. दूध देणाऱ्या म्हशीत यामुळे उरमोडी हा रोग उन्हाळ्यामध्ये आढळतो. अशा जनावरांना हिरवा चारा देणे शक्य नसते, तेव्हा फॉस्फरस क्षारयुक्त पशुखाद्य देणे गरजेचे असते. दमट वातावरण, म्हशींची गोठ्यात असणारी अधिकची संख्या आणि बंदिस्त गोठे यामुळे सांसर्गिक गर्भपाताचे प्रमाण म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. या रोगावर नियंत्रण असण्यासाठी गोठ्यातील म्हशींच्या रक्ताची दर 6 महिन्यात तपासणी आणि सदोष म्हशींची तात्काळ विल्हेवाट आवश्यक असते. प्रश्न 54वा. अनुत्पादक म्हशींचा मांस उत्पादनासाठी उपयोग होतो का? उत्तर: म्हैसवर्गीय पशुधनाच्या हत्येस बंदी नसल्यामुळे म्हैसवर्गीय मांस उत्पादन व्यवसाय यशस्वीपणे साकारला आहे. गेल्या 20 वर्षात हा व्यवसाय 70% वाढला असून 15 लाख मेट्रिक टन मांस निर्मिती म्हशींपासून दरवर्षी होत आहे. जगातील म्हैसवर्गीय मांस निर्मितीत एकट्या भारताचा वाटा निम्मा आहे. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे जगात म्हैसवर्गीय मांसाला मोठी मागणी आहे.
दरवर्षी 5.5 दशलक्ष म्हैसवर्गीय नरवासरे मुद्दाम कत्तल केली जातात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात म्हशींच्या नवजात पारडे आणि रेड्यांची होणारी मरतूक वाढत आहे. भारतात 11 लाख टन मांस उत्पादनात 15%, यात साधारण 2 लाख टन मांस उत्पादन म्हशींकडून होते. आखाती देशात म्हशींच्या मांस निर्यातीला मोठी मागणी आहे. प्रश्न 55वा. पशु आहारावर सर्वाधिक 70% खर्च होतो. या खर्चाचा उत्पादनाशी कोणता संबंध आहे? उत्तर: हिरवा चारा, वैरण आणि पशुखाद्य संतुलित आणि परिपूर्ण स्वरूपात दुधाळ जनावरांना मिळाल्यास भरपूर उत्पादन मिळते. दूध आणि वेत या उत्पन्नाच्या दोन्ही बाबी सतत आणि योग्य प्रमाणात मिळण्याची पशुपालकांची अपेक्षा सफल होण्यासाठी जनावरांना उत्पादनाचा आहार मिळणे गरजेचे असते. शास्त्रीय दृष्टीने जनावरांचे उत्पादन पशुप्रजननाशी निगडीत असल्यामुळे प्रजननाचा आहार महत्त्वाचा ठरतो. अनेक आहारात भरपूर खर्च होऊनही योग्य उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी पशु आहाराचे संपूर्ण मर्म आणि मूलतत्वे माहीत असणे गरजेचे असते. मंडळी, इथे हा भाग 6वा संपतो. आतापर्यंतच्या भागात आपण प्रश्न 1 ते 55 समजून घेतलीत. आता यापुढील 7व्या भागात आपण 56 ते 76 प्रश्न व त्यांची उत्तरे समजून घेऊयात. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, श्री राजलक्ष्मी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब कृपया करून घ्या. धन्यवाद.